बुर्ज खलिफावर वर जाऊन रुहीने मस्त एन्जॉय केला आणि मस्त डान्स केला. सो तिला तुम्ही बघू शकता की ती किती एन्जॉय करत होती. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. आज आहे आमचा दुबईमधला डे 4 आणि आज आम्ही निघालो आहोत बुर्ज खलिफा बघायला. मला वाटतं मोस्ट ऑफ द लोक बुर्ज खलिफा बघायला इथे येतात आणि आमचंही तसंच होतं की आम्हाला आजच बुर्ज खलिफा बघायचा होता. आज यासाठी की आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. सो मला बुर्ज खलिफावरच ॲनिव्हर्सरी म्हणजे त्या दिवशी जायचं होतं, त्याप्रमाणे आज आम्ही निघालो आहे. आमचा 11 वाजताचा स्लॉट बुक आहे. आत्ता 9 वाजलेत. पटकन आम्हाला 1 तासात पोहोचायचं कारण की आतमधला दुबई मॉल खूप मोठा आहे, चालायला खूप वेळ लागतो असं आम्ही ऐकलं आहे. तर बघू जाऊन, म्हणजे ऑब्व्हियसली आहेच मोठा आणि सापडणं तेवढं लाईन खूप असते, सगळं स्लॉटनुसार असतं. तर लवकर पोहोचायचं आहे. 9 वाजलेत. आमचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे आणि रुही तर अजून झोपेतच आहे. तेव्हा तिला मी तसंच घेतलं, चेंज नंतर करीन मी तिचे क्लोथ्स आता, कारण ती उठली नव्हती, त्यामुळे आता तिला तसंच घेऊन निघतो. काय बघायला चालली म्हणू? हे म्हणू काय बघणार आहे तू आता? काय? बुर्ज खलिफा. हां, काय असतं बुर्ज खलिफा? बुर्ज खलिफा काय असतं? बिल्डिंग. करेक्ट. काय करणार तिथे जाऊन? माती खेळायला. तिथं माती नसते बुर्ज खलिफा. ते बाळा, ते डेझर्ट सफारीत माती असते. सो आज आमची ॲनिव्हर्सरी होती आणि मला खूप दिवसांपासून इच्छा होती की मला ॲनिव्हर्सरीला बुर्ज खलिफावरच जायचं होतं. म्हणून मग आम्ही ही दुबई ट्रिप प्लॅन केली होती खास ॲनिव्हर्सरीच्या काळात, की आम्हाला ॲनिव्हर्सरी बुर्ज खलिफावर सेलिब्रेट करायची. म्हणून मग आम्ही आजच्याच दिवशी तिथे गेलेलो. सो आता आम्ही पोहोचलो आहोत दुबई मॉलमध्ये. जसं की मी म्हटलं होतं की मॉलमधनं भरपूर चालायला आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत बुर्ज खलिफाकडे. भरपूर चालत 15 मिनटं तरी चालतच जायचं आहे. चलो, ही तिकडे रुही येते. तिला मी मस्त चेंज केलं आहे, फ्रेश केलं आहे आणि ती पण आता रेडी आहे. एक साईडला गेले आहेत जबान. हेच दिसत आहे काय वरपर्यंत? हेच आहे आजचे बुर्ज खलिफा. तिथे जायचं आहे आम्हाला. आपण एवढं फिरवून जायचं आहे. आणि आज आमचं बुर्ज खलिफा आहे. त्यानंतर इथेच ॲक्वारियमचं पण आमचं तिकीट बुक आहे. त्यानंतर आहे फाउंटेन शोचं, म्हणजे फाउंटेन शोला तिकीट नाही आहे पण आमचा पूर्ण डे आज इथेच आहे, कारण बुर्ज खलिफामध्ये पण 2-3 तास जाणार. त्यानंतर ॲक्वारियम झूमध्ये पण आमचे 2-3 तास जातील आणि त्यानंतर संध्याकाळी इथे परत फाउंटेन शो पण आहे, मग इथे पण आमचा वेळ झाला. सो आमचा आज पूर्ण दिवस आम्ही बुर्ज खलिफा आणि त्याच्या सराउंडिंग ठेवलेलं आहे. तसंच प्लॅन केलेला आहे की दुसरीकडे कुठेही जायची गरज पडणार नाही आहे. सगळं आजच्या दिवशी इकडेच आजूबाजूला, म्हणजे फिरायचं नाही असं नाही आहे, चालायचं भरपूर आहे इथे पण एकाच ठिकाणी आहे. म्हणजे खूप काही चेंज करत दुसरीकडे जायचं नाही आहे. आज दिवसभर इथेच आहे. सो मॉलमध्ये जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतर, म्हणजे मॉलमध्येच तेवढं फिरून बुर्ज खलिफापर्यंत जाता येतं. तेवढा वेळ तुम्ही आधी ठेवा. तर तुमचा स्लॉट तसा असेल त्या अकॉर्डिंग प्लॅन करा की 1 तास आधी तुम्ही तिथे पोहोचले पाहिजे. दिसल्याशिवाय वाटतच नाही काही आहे म्हणून. आता दिसते ना लाईन. बुर्ज खलिफाचं तिकीट पण आम्ही आधीच ऑनलाईन काढलेलं. सगळे तिकीट आम्ही क्लूक या वेबसाईटवरून काढले होते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ती वेबसाईट चेक करू शकता. सो त्याच्यात 124th आणि 125th असे 2 फ्लोअरचं आम्ही तिकीट काढलेलं होतं. आमचं कॉम्बोमध्ये तिकीट होतं, म्हणजे दुबई ॲक्वॅरियमचं पण आम्ही त्यातच काढलेलं आणि प्लस आमचं पेस्ट्री किंवा एखादं सॉफ्ट ड्रिंक ते पण त्यात इन्क्लुडिंग होतं. सो असे वेगवेगळे कॉम्बोचे तिकीट असतात. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चूज करू शकता. प्लस त्यात प्राईम अवर्स पण असतात, म्हणजे मॉर्निंगला आणि सनसेटला तिकीट जास्त असतं. सो तुम्हाला जो स्लॉट पाहिजे त्यानुसार तुम्ही ते चेक करू शकता. सो आत आल्यानंतर पण भरपूर लाईन असते. सो मेक शुअर की तुम्ही वेळेच्या आधी तिथे पोहोचा, कारण ते स्लॉटनुसारच तुम्हाला आत सोडणार असतात.
सो स्ट्रोलर पण वेगळं ठेवावं लागतं, स्ट्रोलरवर घेऊन जाता येत नाही. खिडकींना दिसतोय. खाली सोडलं की खुश असते ती. कशी पळते कसं बांधलं. अगेन लाईन. बुर्ज खलिफासाठी भयंकर लाईन आहे. सगळीकडे लाईन आहेत ॲक्च्युली. तिकीट काढायला लाईन, तिकीटच्या आधी लाईन, हातात वर लाईन, सगळीकडे लाईन. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द लोक तिथेच येतात. म्हणजे दुबईला आलं की ते ऑब्वियस पण आहे की इथंच गर्दी होणार. दुबई फ्रेमला गर्दी होती तर बुर्ज खलिफाला तर होणारच. बुर्ज खलिफाची लिफ्ट ही वर्ल्ड्स फास्टेस्ट लिफ्ट आहे. सो तुम्ही बघू शकता की किती हार्डली 1 मिनिटच्या आत ती 124th पर्यंत जाते. इतकी फास्ट ती लिफ्ट जाते. हे बाहेरून सगळेजण बघत होते. त्यात आम्ही आता आत जाणार होतो आणि वर जाणार होतो. सो लिफ्ट पण खूप जास्त मोठी आहे आणि ते तुम्हाला स्लॉटनी आतमध्ये सोडतात. म्हणजे ठराविक स्लॉट ते आत सोडतात. जाण्यासाठी वेगळी लिफ्ट आणि येण्यासाठी वेगळी लिफ्ट आहे. सो ही जी लिफ्ट आहे यातलं आतलं पण तुम्हाला मी दाखवते की किती सुंदर होतं. असं वाटतच नव्हतं की ती लिफ्ट आहे. आतमध्ये पण त्यांनी खूप सुंदर व्ह्यू ठेवला होता साईडनी. बुर्ज खलिफाच्या साईडचा सगळा व्ह्यू त्या लिफ्टमधनं त्यांनी तसा प्रेझेंट केलेला की तो दिसत होता आम्हाला आतून. आणि खूपच सुंदर अनुभव होता. म्हणजे लिफ्टमधनं एवढा छान सुंदर असा व्ह्यू. आणि जी इच्छा होती की बुर्ज खलिफावर जायचं आहे, कारण ऑब्व्हियसली ते वर्ल्ड्स लार्जेस्ट बिल्डिंग आहे. तो एक आपल्यामध्ये एक असतंच की कशी असेल काय असेल बघायला. मला खूप इच्छा होती आणि ती मस्त पूर्ण होत होती. त्यामुळे खूप छान वाटत होतं. खूप जास्त आनंद झालेला. सो खूप जास्त एक्साइटमेंट होती की सगळं वर कसं असेल काय असेल. सो लिफ्टमध्येच खूप मस्त वाटत होतं. एकूणच सगळा अनुभव छान होता. आलो पण सो आम्ही आलो हो 124th फ्लोअरवर. हे झालं की 125th वर जाणार आहोत. सध्या आहोत 124. अनु कुठे आले बघ. बुर्ज खलिफा. सो एवढ्या हाईटवर खूप जास्त हवा होती आणि मस्त थंडगार सगळी हवा सुटली होती. तर तिकडं सगळं वाळून. अच्छा हे बघ वर अजून. हा आहे व्ह्यू फ्रॉम 124th फ्लोअर ऑफ बुर्ज खलिफा. आणि खाली जे वॉटर दिसते तो आहे खाली फाउंटन शोचा व्ह्यू जो रात्री होणार होता. सो इथून सगळं असं दुबई दिसत होतं आणि मस्त वाटत होतं हाईटवर. बुर्ज खलिफावर आम्ही येतानाच्या फ्लाईटमध्ये होतो त्याच्यात आमच्या समोर जे काका काकू बसलेले ते भेटले. सो नंतर बोलताना कळलं की त्यांचं गाव म्हणजे ते पण नगरचेच होते आणि माझं माहेर पण नगरचं. सो बुर्ज खलिफावर असे आपले जवळचे लोक भेटून खूप छान आनंद झाला की अशा ठिकाणी कोणीतरी भेटलं. तिकडे बाळा. त्या बाळाला पण आहे. सगळ्या बाळांना जाऊन बिस्किट देणं हाय फाय देणं चाललं. बिस्किट नको बोलले ते त्यांना नको. हा छान छान आहे. छान छान. गावकडे पण आहे. बुर्ज खलिफावर आम्ही बसून खातो. तिथं बसायचं आहे बरं. बघा इतक्या वेळ तिला गॉगल घालायचा नव्हता. तिने घातला म्हणून लगेच घातला. आता
म्हणून बेबीने कसे घालून ठेवायचं. रुहीला कुठेही कोणतेही छोटे लहान मुलं भेटले की तिला खूप आनंद व्हायचा आणि ती त्यांच्यासोबत खेळत बसायची. तिला त्याच्यातच सगळ्यात जास्त आनंद होता की तिच्या एजचे कोणीतरी भेटतंय आणि मग ती त्यांच्याच मागे जायची. सो आम्हाला तिला पकडून आणावं लागायचं की नाही आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. चल इकडे इकडे इकडे. वा वा बुर्ज खलिफावर त्यांच्या प्रेयर सोबत तिचा डान्स. हे आहे 125th फ्लोर आणि खाली बघ आपण उभं होतो बघ तिथं होतो ना आपण उभं बघ ती बेबी. ते म्हणजे बाळा वर फक्त इथून फक्त बघता येतं 124. 125th फ्लोअरवरनं पण असा काहीसा व्ह्यू दिसतो. तिथून पण सगळं खूप मस्त आहे आणि तिथूनच तुम्हाला खाली या लाईनमधनं खाली जावं लागतं. आम्ही आता निघालोय खाली आलोय खाली बुर्ज खलिफावरनं. सो वर कॅफेमध्ये तुम्ही एक पेस्ट्री किंवा सॉफ्ट ड्रिंक घेऊ शकता जे आमच्या तिकीटमध्ये इन्क्लुडिंग होतं. सो आम्ही डोनट आणि एक पेस्ट्री कुकी सो ते इन्क्लुडिंग होतं आमच्या सो गेज घेतं स्टोलर आणि आता थोडं काहीतरी खाऊ पिऊ आणि मग आमचं दुबई एक्वेरियम तिथे जाणार आहोत म्हणजे इथेच आहे ते. दुबई मॉल खूप मोठा आहे. सो फूड कोर्ट पण 2 आहेत म्हणजे फर्स्ट फ्लोअरला पण एक फूड कोर्ट आहे आणि लास्ट 3rd फ्लोअरला पण एक फूड कोर्ट आहे. हो आता आम्ही आलो फूड कोर्टला पण इथे मोस्टली नॉनव्हेज ऑप्शन्स जास्त आहेत. ब्रेड पिझ्झा फ्राईज हे जास्त आहेत त्यामुळे ते खाऊन थोडा कंटाळा आला आहे आता मला. तर दुसरं काही इंडियन भेटलं तर बघते मी आता. आहे मी ऐकलं आहे बघू मला भेटते का मी दाखवते असेल तर. हो आणि मला समोर काय दिसलं तर बॉम्बे चौपाटी. सो तिथे असेलच काही ना काही इंडियन. हो चाटपासून मिल्सपर्यंत सगळं आहे. पाणीपुरी वगैरे पण. इथे अजून एक आहे बिकानेरवाला जिथे तुम्हाला अजून असंच चाटवाले ऑप्शन्स पण आहेत आणि थाळी वगैरे पण आहे. तर मी इथेच काहीतरी घेईन आता. एवढी पूर्ण थाळी तर नाही थोडंफारच काहीतरी. सो पाणीपुरी आहे 14 दिरहमला. मी ऑर्डर केलं आहे ऑनियन उत्तप्पम. खूप ऑप्शन होते पण एक थोडंफार मिलवालं पाहिजे म्हणून. चाट खाऊन तसे पोट भरलं नसतं. इतकं चालावं लागतं इकडे पोटभर कधी पण बेटर आहे की चांगलं व्यवस्थित खाल्लेलं. सो 2 ऑप्शन मला दिसले इंडियनचे मी दाखवले. एक बिकानेरवाला आणि एक बॉम्बे चौपाटी. बिकानेरवाला बॉम्बे चौपाटीपेक्षा थोडंसं स्वस्त आहे. थोडासा म्हणजे बराच डिफरन्स आहे तरी एक 5-6 दिरहमचा फरक पडतो दोन्हीमध्ये. मी दोन्हीचे मेनू चेक केले तर बिकानेरवाल्याकडे जास्त चांगले ऑप्शन्स आहेत. तर चांगले हे 2 ऑप्शन्स तिथे आहेत. तिथे तुम्हाला इंडियन भेटेल खायला म्हणजे दाल चावलपासून पण भेटतं
दाल मखनी, कढी चावल वगैरे पण होतं. माझा विचार होता ते घ्यायचा, पण नाही घेतला मी शेवटी. मग मी उत्तप्पम सेफ ऑप्शन वाटला मला, म्हणून मग मी हा घेतला. सो मी टेस्ट करते आणि सांगते कसं आहे. सगळं इंडियनच होते तिथे, त्यामुळे मोस्टली तरी चांगलंच असेल असं मला वाटतंय. सगळं दिसायला पण आपलं नॉर्मल जसं साऊथ इंडियन भेटतं तसंच आहे. सेम आपलं इंडियासारखी टेस्ट आहे, काहीच डिफरन्स नाही आहे. म्हणजे असं इंडियात बसून खाते असं वाटतंय. चांगलं आहे. म्हणजे इकडे येऊन इंडियन ऑप्शन नाही भेटत आहे खायला असं काही नाही आहे. चांगले बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत, त्यामुळे ठीक आहे. इथे काय रेमन बॉल चिकन, माझं कायम सेफ ऑप्शन. इझी कायम सगळ्यांना माहिती आहे, असं जास्त एक्सपेरिमेंट नाही करत मी. ते एक्सपेरिमेंट कसं आहे. सो फूड कोर्टमध्ये थोडा वेळ आम्ही खाल्लं पिल्लं, थोडा वेळ आराम केला. रुही मस्त झोपली होती, म्हणून मग आम्ही थोड्या वेळ तसंच तिथे थांबलो आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो ॲक्वॅरियमला. सो तो व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येणार आहे, ॲक्वॅरियम आणि फाउंटन व्ह्यूचा. सो नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. आणि तुम्हाला आमची ही दुबई सिरीज कशी वाटते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.